स्टँडर्ड यूज करतो. ओके ओके. म्हणजे तुम्ही थोडक्यात जो बिझनेस आहे तुमचा एक स्टँडर्डाइज आहे. स्टँडर्ड एक मेंटेन करतोय आणि अच्छा. प्लस मानवाच्या सुरक्षिततेचा विचार पण करतात. हा. कारण ही अगरबत्ती आम्ही स्वतः पण घरात यूज करतो. हो. ओके. फार चांगलं आहे. आणि तुम्हाला हे व्यवसाय करताना तुम्हाला काही अडचण अशी जाणवली जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती या बिझनेसची? सुरुवातीला सर मार्केटिंग महत्वाची आहे. हा एक टॉपिक आहे मार्केटिंगचा त्याच्यामध्ये. त्यासाठी कष्ट घेतले तर होणारच. सर ओके. पहिले कन्फ्युजन होतं आपण हा व्यवसाय करतोय पण मग याच्यामध्ये मार्केटिंग होईल किंवा नाही. पण मग आम्ही शक्यतो पहिल्यांदा लोकांशी संपर्क साधला. या म्हणजे जी पद्धत आपल्याला करायची आहे, जो व्यवसाय करायचा आहे त्याचं पहिले प्रशिक्षण घेतलं आम्ही आणि त्याप्रमाणे आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला. ओके. स्टार्टिंगला घरोघरी जाऊन पण आम्ही अगरबत्त्या विकल्या. बरोबर. अच्छा. ओके ओके. पण आता बऱ्यापैकी मार्केटिंगचं अच्छा. माहिती पण निर्माण झाली. ओके ओके. हा असं. तर आम्ही आलोय एबीएस टेक्नॉलॉजी मधून. आमचं डिजिटल मार्केटिंग चालतं. तर आम्ही तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो हे तुम्ही मला सांगा, म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स द्वारे. सर ऍक्च्युली डिजिटल मार्केटिंग करण्या इतपत आमचा अजून बिझनेस मोठा तुमचा जो प्रोडक्ट आहे तो आम्ही डिजिटली कसा तुम्हाला म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो किंवा कशा प्रकारे मदत करू शकतो? सर जसं अमेझॉन कंपनी आहे, ऑनलाईन आपण बुकिंग केलं तर त्या पद्धतीने आपण हे करतो. जसं आम्हाला क्वालिटी, याच्यामध्ये क्वालिटीला आम्हाला प्राधान्य द्यावं लागेल. अगोदर लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. आपली एक ऍडव्हर्टाईज निर्माण करावी लागेल. म्हणजे छोट्यातून मोठा व्यवसाय जेव्हा तयार होईल त्याला ब्रँड तयार करावा लागेल. तेव्हा लोकांपर्यंत अमेझॉन सारख्या ठिकाणी, कंपनी सारख्या आपल्या व्यवसायामध्ये भर पडणार. हो बरोबर. तुम्ही क्वालिटीला प्राधान्य दिले. हो बरोबर. फार चांगलं वाटलं बोलून. धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू.